वादा तोच फक्त दादा नवा। सध्या कधी तुम्हाला बारामतीला जायचं काम पडलं तर तुम्हाला चौकात चौकात युगेंद्र पवारांचे असे बॅनर झळकताना दिसतील। एकच वादा अजित दादा। ह्या घोषणेला आता पर्याय उभा राहिलाय। अजित पवारांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी दिल्यानंतर अख्ख्या बारामतीत लका आता पवार साहेब विधानसभेत कोणाला उतरवतील या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। काल घोषित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत बारामतीतून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि त्यानंतर बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार हा हाऊसफुल सामना रंगणार याची घोषणा देखील झाली आहे। पण या गोष्टीसोबतच अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, जसं की अजितदादांना बारामतीतून पराभूत करणं शक्य आहे का? युगेंद्र पवारांचा बारामतीत होल्ड किती आहे? बारामतीकरांच्या मनात काय? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। विधानसभेत पवार विरुद्ध पवार या सामन्याची सुरुवात होते ती अजित पवारांच्या बारामतीतून माघार घेण्याच्या संकेतांपासून। अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान एक विधान केलं होतं, तुम्ही जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभा देखील लढवणार नाही। तेव्हा अजित पवारांच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली होती। तसंच लोकसभा निकालानंतर देखील अजित पवारांनी 3 ते 4 वेळा बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले। मात्र त्यानंतर अजित पवारांवर पराभवाच्या भीतीमुळे मैदान सोडत असल्याची टीका व्हायला लागली। पण आता 2 दिवसांपूर्वीच सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या नावाची घोषणा करत यावर पडदा टाकलाय। तसंच युगेंद्र पवारांचं नाव जाहीर झाल्यावर तर आणखीनच वातावरण तापलंय। पण या गोष्टींचा खोलवर विचार केला तर इथे काही मुद्दे समोर येतात, ज्यातून असं दिसतं की युगेंद्र पवार हे काका अजित पवारांवर भारी पडतायत। तर त्यातला पहिला मुद्दा आहे युगेंद्र पवारांना शरद पवारांची असलेली ही साथ। बारामती आणि शरद पवार हे समीकरण गेल्या 55 वर्षापासून राज्यातल्या आणि देशाला परिचित आहे। पवारांचा निर्णय हा बारामतीकरांसाठी अंतिम राहिलाय। अशातच अजित पवारांनी शरद पवारांविरोधात केलेलं हे बंड बारामतीकरांना आवडलेलं नाहीये आणि दुसरीकडे युगेंद्र पवार हे उतार वयात आजोबाची काठी बनलेत। हा नॅरेटिव्ह मतदारांच्या मनात सेट झालाय। आता शरद पवारांच्या सांगण्यावरून बारामतीनं अजित पवारांना पहिल्यांदा संधी दिली होती। वर्तमानात शरद पवार हे युगेंद्र पवारांच्या मागे उभे आहेत, त्यामुळे बारामती देखील युगेंद्र पवारांच्या मागे उभी राहील यात शंका नाहीये। दुसरा मुद्दा म्हणजे युगेंद्र पवारांचं स्थानिक पातळीवरचं काम। काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी युगेंद्र पवारांचा उल्लेख आमच्या कुटुंबातील सर्वात शिक्षित पवार असा केला होता। युगेंद्र पवार हे परदेशातून मास्टर्सची डिग्री घेऊन आले। त्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांच्या शरयू समूहाच्या माध्यमातून कामाची सुरुवात केली। तसंच त्यांनी आपल्या शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्यात देखील सक्रिय सहभाग नोंदवला। काही दिवसांपूर्वी त्यांनी बारामतीच्या दुष्काळग्रस्त भागातल्या नागरिकांना मोठी मदत केली होती। त्यामुळे विधानसभेत या दुष्काळग्रस्त भागातील नागरिक नक्कीच युगेंद्र पवारांना मतदान करतील यात शंका नाहीये। युगेंद्र पवारांनी बारामती कुस्तीगिरी परिषदेच्या अध्यक्षपदी असताना अनेक आजी माजी कुस्तीपटूंचे प्रश्न देखील मार्गी लावले होते। तसंच स्थानिकांच्या मते त्यांनी अनेक तालमींचा कायापालट देखील केलाय। त्यामुळे या सर्व तालमी विधानसभेत त्यांच्या मागे ताकद उभी करतील असंच दिसतंय। तिसरा मुद्दा म्हणजे बारामती ॲग्रोचं जाळ। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीचं राज्यभर मोठं जाळं आहे। तसंच बारामतीत देखील त्यांच्या कंपनीच्या विविध क्षेत्रात शाखा आहेत आणि त्यात हजारो कामगार काम करतात। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र पवार हे आपल्या कामगारांना युगेंद्र पवारांना मतदान करण्याच्या सूचना देऊन त्यांचं बळ वाढवू शकतात। चौथा मुद्दा येतो तो म्हणजे लोकसभेची आकडेवारी। लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी अनुकूल वातावरण असताना देखील बारामतीत सुनेत्र पवारांचा पराभव झाला। आता यामध्ये बारामती तालुक्याच्या मतांची आकडेवारी पाहिली तर सुनेत्र पवारांना 96,560 मतं पडलेली, तर सुप्रिया सुळेंना 1,43,941 मतं होती। म्हणजेच अजित पवारांचा होल्ड असलेल्या बारामतीतून त्यांच्या पत्नी या 47,381 मतांनी पिछाडीवर होत्या। त्यामुळे विधानसभेत अजित पवार देखील पिछाडीवर राहतील असंच दिसतंय।
पण हे 4 मुद्दे जरी अजित पवारांच्या विरोधातले असले तरी असे देखील काही मुद्दे आहेत ज्यातून अजित पवार हे पुन्हा बारामतीतून निवडून येऊ शकतात. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे स्वतः शरद पवारांनी केलेली आखणी. शरद पवारांनी लोकसभेला सुप्रिया सुळे तर विधानसभेला अजित पवार अशी आखणी बारामतीकरांसाठी करून दिली होती. त्यानुसार बारामतीकर लोकसभेला सुप्रिया सुळेंना मतदान देखील केलंय. आता बारी विधानसभेची आली आहे, ज्यात ठरल्याप्रमाणे बारामतीकर हे अजित पवारांना निवडून देऊ शकतात. आता दुसरी बाब म्हणजे अजित पवारांचा स्थानिक पातळीवर असलेला होल्ड. बारामती तालुक्यातले सर्व साखर कारखाने, जिल्हा बँका, ग्रामपंचायती या अजित पवारांच्या ताब्यात आहेत, ज्यामुळे अजित पवार हे या संस्थांच्या माध्यमातून विधानसभेत आपलं काम करवून घेऊ शकतात. तिसरा मुद्दा, अजित पवारांची विकास कामं. बारामतीत विकासाचा पाया हा शरद पवारांनी भरला असेल, पण नंतरच्या काळात त्या विकासाला प्रगतीपथावर आणण्याचं काम हे अजित पवारांनी केले. आपल्या 30 वर्षांच्या आमदारकीच्या काळात अजित पवारांनी बारामतीचा अगदी कायापालट करून टाकलाय. बारामती पोलीस हेडक्वार्टर, बारामती बस स्थानक अशा अनेक प्रशासकीय इमारतींना आधुनिक स्वरूप देत अजित पवारांनी आपल्या कामाची शैली ही जगभरात पसरवली आहे. त्यामुळे कुठेतरी हे विकास कामं अजित पवारांना यंदाच्या विधानसभेत तारतील असंच दिसतंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.